काय खुलासाच नाही केला. कुठला नाराज कोण आहे? दादा नाराज नाहीत ना. अरे बाबा, दादा सांगून गेले मुख्यमंत्र्यांना. ते सगळ्यांना सांगा. दादा मुख्यमंत्र्यांना सांगून गेले मगाशी. आणि तुम्ही तर असं करता जसं मी गावी गेलो की नाराज, दिल्लीला गेलो की नाराज, आणि गंभीर झालो की गंभीर झाला नाराज. दुसऱ्या इनिंग मधलं हे पहिलंच बजेट सेशन आहे. आणि या अर्थसंकल्पामध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली वित्तमंत्र्यांनी अतिशय चांगला अर्थसंकल्पही सादर केला. त्यावेळी आपल्या चर्चाही झाली. सर्व योजना, विकास प्रकल्प, कल्याणकारी योजना सगळ्या सुरू ठेवून कुठेही अर्थव्यवस्था बिघडू दिली नाही. नियमांचं पालन काटेकोर केलं. आम्ही जीडीपीच्या 25% आतमध्ये 18.35 आपण 17.5% आम्ही जे कर्ज आहे त्याच्यामध्ये आहोत. FRBMच्या 3% आत आहोत. 2.76 असेल. म्हणजे जे काही विरोधकांना चिंता होती की काय होणार टीका करत होते की आता सगळ्या योजना बंद होणार, सगळं बंद होणार, विकास प्रकल्प बंद होणार, पगार कसा देणार, सगळं काय. परंतु आज सविस्तरपणे मी अंतिम आठवड्यामध्ये देखील त्याला उत्तर दिलं. मुख्यमंत्री महोदयांनी देखील राज्याची आर्थिक परिस्थिती आणि जे काही विकासाचा वेग आहे त्या बाबतीमध्ये आम्ही अंतिम आठवड्याला उत्तर देताना दिलेलं आहे. खरं म्हणजे या अधिवेशनामध्ये संविधानावर देखील चर्चा झाली, अनेक विषयांवर चर्चा झाली. आता किती 12 विधेयक वगैरे त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात उत्तर दिलंय, म्हणजे तुम्हाला सांगितलंय. खरं म्हणजे महायुती सरकारची देखील ही इनिंग आमची धडाक्यात सुरू झालेली आहे. 2.5 वर्ष जे आम्ही ज्या वेगाने काम केलं आणि एकीकडे विकास प्रकल्प, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना पुढे नेताना ते सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आम्ही काम केलं. मग शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी सगळेच. आणि त्याची प्रचिती देखील, त्याचा परिपाक, फलश्रुती आम्हाला महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील मिळाली. आणि आम्ही जी आमची टीम आहे हे उत्तम आमच्या टीमचं स्पिरिट आहे आणि काम त्याच वेगाने आम्ही पुढे जातोय. कुठेही कशामध्येही म्हणजे कुठलाही विकासाचा वेग कमी न करता आम्ही कामाला प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्याचं प्रतिबिंब जे आहे आपण पाहतोय की 100 दिवसाचा जो काही मुख्यमंत्री महोदयांचा एक त्यांची संकल्पना होती त्याच्यामध्ये बरेचसे उपक्रम आम्ही, किंबहुना ज्या 7 कलमी कार्यक्रमाला आम्ही प्राधान्य दिलं त्याच्यात देखील सगळ्याच विभागाने चांगलं काम केलेलं आहे. आणि कल करे सो आज कर, आज करे सो अब कर असं म्हणून आम्ही ज्या धडाक्याने पुढे जातोय आणि खऱ्या अर्थाने जे नवीन प्रकल्प आहेत ते देखील वॉर रूममध्ये घेऊन त्याला आम्ही गती देतोय. उद्योग येत आहेत, त्या बाबतीमध्ये देखील आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील दावोसला आम्ही गेलो. त्यावेळेस देखील जी काही परदेशी गुंतवणूक आहे, उद्योजक आहेत, मोठ्या प्रमाणावर 7-8 लाख कोटीचे एमओयू झाले. त्याचंही आम्ही एक्झिक्युशन जे आहे कन्व्हर्जन 70-80%. आता देवेंद्रजी आणि आमचे उद्योग मंत्री गेले 15 लाख कोटीचं एमओयू केले. आणि त्याचं पुढचं जे काही जागेचं अलॉटमेंट असेल, परवानगी असतील तेही देण्याचं काम सुरू झालं. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांचा विश्वास आपल्या सरकारवर आहे. आणि हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे त्याच्यामुळे रोजगारही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील. त्या डिटेलमध्ये मी जात नाही. परंतु आता महाराष्ट्र आपला जो आहे तो स्टार्टअपमध्ये पहिला नंबर आहे, FDAमध्ये पहिला नंबर आहे, GDPमध्ये पहिला नंबर आहे. आणि कर्ज वगैरे जे काही आहे ते इतर राज्यापेक्षा देखील आपलं कमी आहे. त्याचं अर्थसंकल्पाच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावामध्ये मी उत्तर देताना दिलं, देवेंद्रजींनी देखील दिलं. आणि म्हणून आमच्याकडे नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, ये काम हमारा है. जिसने रीजन दिया उसका जनता ने सीजन खत्म कर दिया. इसलिए आणि म्हणून असंच काम आम्ही चालू ठेवणार बिलकुल वेगाने. आणि 5 वर्षाची टेस्ट मॅच असली तरी सुद्धा राज्याच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आम्ही 2020 प्रमाणेच काम करणार. हे अगदी आपल्याला सांगतो. कुठेही विकासाचा वेग कमी पडणार नाही. आणि मग मला वाटतं जास्त काय मी बोलत नाही. परंतु विरोधक कमी संख्येने असले तरी सुद्धा, त्याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे, तरी सुद्धा आम्ही त्यांना कमी लेखत नाही, त्यांना अंडर एस्टिमेट आम्ही करत नाही. पण आमची भावना आणि भूमिका अशी होती की त्यांनी सभागृहात येऊन सभागृहामध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे होती. शेतकऱ्यांचे विषय असतील, इतर जे काही ज्वलंत विषय आहेत
त्या बाबतीमध्ये सभागृहात येऊन चर्चा करायला आणि त्याला उत्तर द्यायला आमचं सरकार तयार होतं. परंतु त्यांनी पायऱ्यावरच ते सगळं आंदोलन करण्यामध्ये धन्यता मांडली. काही जण 30 आरोपाची टेप वाचून विधानभवनाच्या स्टेपवरूनच घुमजाव करत होते. त्यामुळे टेप दोन्हीच आहे ती सही करून गायब. आता काय म्हणतो त्याला आपण, आपलं खतरे में संविधान खतरे में म्हणणारे संविधानावर सभागृहात येऊन बोललेच नाहीत. ही मोठं शोकांतिका आहे आणि त्यामुळे दुर्दैव आहे का बाबासाहेबांचं जे संविधान आहे, लोकशाही त्यांना कुणाला मान्य नाही का, असा एक प्रश्न या ठिकाणी मी आतमध्ये सभागृहात बोललोय. पण ते ठीक आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की सरकार काम करतंय. आता घटनाबाह्य सरकार नाही आहे, 235चं सरकार आहे. आणि आम्ही जे बोललो होतो मी पहिल्या भाषणात, तुम्हाला आठवत असेल, माझ्या बाजूला देवेंद्रजी बसले होते. बोलले आम्ही असं काम करू की आम्ही दोघं मिळून 200 पार करू. आता 200 पार करून 235 वर गेलो. आता तरी त्यांनी डोळे उघडायला पाहिजे आणि सरकार म्हणून सरकारकडून कामं करून घेतली पाहिजे, जनतेची, सर्वसामान्य लोक. फुल पॅकिंग चाललंय. त्यामुळे सांगितलं ना 2020 करतोय. आणि दुसरी गोष्ट, प्रिंटिंग मिस्टेक सांगणारं आमचं सरकार नाही. जे काही लोक म्हणाले की तुम्ही आश्वासनं दिली कधी पाळणार, आम्ही जाहीरनामा किती 5 वर्षाचा असतो. आम्ही कुठलंही आश्वासन जे आहे टाळणार नाही. आम्ही ते आश्वासन पाळणार. कारण देवेंद्रजी, मी, अजितदादा हे शब्द दिला की आम्ही शब्द पाळणारे लोक आहोत, म्हणून तर इतिहास घडला. त्यामुळे माध्यमांवर आरोप केला सरांनी की माध्यम लगेच मांडतात एक तुमच्या देशातला नसला की नाराज होईल, तर तुम्ही काय खुलासाच नाही केला. कुठला नाराज कोण आहे? दादा नाराज नाहीत ना. अरे बाबा, दादा सांगून गेले मुख्यमंत्र्यांना. ते सगळ्यांना सांगा. दादा मुख्यमंत्र्यांना सांगून गेले मगाशी. आणि तुम्ही तर असं करता जसं मी गावी गेलो की नाराज, दिल्लीला गेलो की नाराज, आणि गंभीर झालो की गंभीर झाला नाराज. अरे आता काय करायचं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आम्ही काही नाराज वगैरे नाही. कोणी किती प्रयत्न केला, विरोधकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले की काहीतरी होईल, काही होणार नाही. लोककल्याणकारी विकासाची कामच आम्ही करणार, बस. त्यामुळे भास्कर जाधवांनी जी प्रशंसा केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ही पहिलेपासून पद्धत आहे की एखादं भाषण जर उत्तम झालं तर कुठल्याही पक्षात, सत्तारूढ पक्षातनं विरोधी पक्षाला चिठ्ठी जाते, विरोधी पक्षातनं सत्तारूढ पक्षाला चिठ्ठी जाते. माझी पण सवय आहे, एखाद्या जर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी चांगलं भाषण केलं तर मी चिठ्ठी पाठवतो त्यांना किंवा तुमचं भाषण चांगलं झालं. बाकी विरोधी पक्ष नेतात तर ठरवण्याचा अधिकार आमचा नाहीच, तो अधिकार अध्यक्षांचाच आहे. शेकापचे फक्त 7 आमदार असताना ही काँग्रेस. तुम्ही, माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारताय. प्रश्न हा अध्यक्षांना विचारला पाहिजे. अध्यक्ष इंडिपेंडंट आहेत. अध्यक्षांवर सरकारचा कुठलाही दबाव नाही.